श्रद्धांजली अर्पण करतो। आजच्या या डहाणूच्या विधानसभेच्या निमित्ताने प्रचाराला उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री देवाभाऊ, आदरणीय देवाभाऊ, पालघर जिल्ह्याचे आधारस्तंभ आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, पालघर जिल्ह्याचे डेटसिंग आणि तरुण तडफदार भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत, पालघर जिल्ह्याच्या प्रभारी राणी द्विवेदी मॅडम, राष्ट्रवादी पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आनंदभाई ठाकूर, आरपीआयचे अध्यक्ष सुरेशदादा जाधव, उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व महायुतीचे कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, प्रथमतः मी देवाभाऊंचे आभार मानेन, पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांचे आभार मानेन, जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत यांचे आभार मानेन की माझ्यासारखा एक गरीब घराण्यातला आणि शेतकऱ्याचा मुलगा यांना एक कुठेतरी भारतीय जनता पार्टीने एक उमेदवाराचे काम केलेलं आहे, म्हणून त्यांचे मी मनापासून आभार मानेन। मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना माझ्यावर, माझ्या कुटुंबावर या लाल बावट्याच्या लोकांनी 2001 सालापासून कंटिन्यू 2009 सालापर्यंत जीवघेण्याचे हल्ले केले। त्याच्यामध्ये माझ्या 2009 ला पूर्ण मला घरासकट पेटवून देण्याचं काम, माझ्या कुटुंबाला पेटवून द्यायचं काम या लाल बावट्यांनी केलं। तरी मी, आमचं कुटुंब, माझे कार्यकर्ते सर्वच जण आजपर्यंत आम्ही पक्षाच्या आजही काम करत राहिलो। आजही तलासरीमध्ये हे लाल बावटीची दादागिरी त्यांची चालूच आहे। आपण बघतोय तलासरीमध्ये असेल तर डहाणूचा काही पट्टा असेल, इथं कामगार जे इंडस्ट्रीज असेल, इथं लाल बावट्याने किती इंडस्ट्री बंद केलेल्या आहेत। आपण बघतोय जे जे उद्योग आले त्यांना विरोध म्हणून हे लाल बावटे नेहमीच करत राहिले। म्हणून आता आपल्याला एक ठरवायची एक संधी आलेली आहे की महाराष्ट्रातला हा एक आमदार जो लाल बावट्याचा आमदार आहे याला उखडून आपण फेकून द्यायचा आहे। आपण सर्वांनी ठरवायचं आहे की याने गेल्या 5 वर्षात एकही कुठलाही विकास काम केलेलं नाही, हेही सर्व लोकांना, कार्यकर्त्यांना माहित आहे। आपण सर्वजण काम करत असताना आपण बघतोय केंद्र सरकारची योजना असेल, राज्य सरकारच्या योजना असतील, हे सर्व प्रत्येक घरात योजनेचे लाभार्थी झालेले आहेत। म्हणून आपल्याला कार्यकर्त्याच्या मतदानाकडे जायला कुठलाही संकोच होणार नाही, कारण की आपलं सरकार, देवाभाऊचं सरकार, नरेंद्र मोदी साहेबांचे सरकार हे नेहमीच आदिवासी असतील, गोरगरीब असतील, यांना मुख्य प्रवाहात आणायचं काम हे केंद्र सरकारने, राज्य सरकारने केलेलं आहे। म्हणून आपल्याला एक विनंती करणार आहे की आपलं एक स्लोगन आहे की सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास। म्हणून याच्यामध्ये सर्व व्यापारी असतील, मच्छीमार असतील, आदिवासी असतील, सर्वांना घेऊन चालायचं काम हे भारतीय जनता पार्टी करत असते। म्हणून येणाऱ्या 20 तारखेला सर्वांना विनंती करतो की आपण सर्वच जण जास्तीत जास्त महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त महायुती उमेदवाराला मतदान करावं, हीच मी इथं विनंती करतो आणि इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आपल्या भावी आमदारांचे हे आव्हानाचे शब्द ऐकल्यानंतर मला एवढंच म्हणावं लागेल की येत्या निवडणुकीत भाजपच भरवणार विजयाचा पेढा, कारण प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आपले आमदार प्रमोद बेडा। जरा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करूया। अर्थातच या भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत अजून एक संघटन खूप महत्वाचं योगदान देत आहे आणि ते म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया। आणि या पक्षाचं प्रतिनिधित्व करणारे सन्माननीय जिल्हा अध्यक्ष सुरेशजी जाधव यांना मी आता विनंती करेन की आपण थोडक्यात या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत। आरपीआयच्या सगळ्या भीमसैनिकांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करूया।
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, बहुजनांचे मसीहा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करतो आणि आमचे लाडके उमेदवार विनोदजी मेढा यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री देवाभाऊ, म्हणजे त्यांना आम्ही आयकॉन समजतो आमचे, आणि त्याचबरोबर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आरपीआयचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर राणी त्रिवेदीजी मॅडम, आनंदबाई ठाकूर, त्याचबरोबर माझे मित्र आणि या खरोखर लोकसभेला ज्यांनी फार मोठा महायुतीमध्ये पराक्रम केला आणि आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासोबत होतो असे भरतभाई राजपूत, त्याचबरोबर सर्व पक्षाचे माझ्या सहकारी आणि महायुतीचे सर्व बंधू आणि भगिनींनो, देशात नरेंद्र मोदीजीचा कारभार चालू आहे. महाराष्ट्रामध्ये आपले देवाभाऊ पण काय मागे पुढे राहिले नाहीयेत आणि आम्ही म्हणतोय की देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्रजी असं एक समीकरण आहे. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ज्या योजना आणल्या या काळामध्ये 60 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसने देशाचं वाटोळं केलं, गरिबी हटावाचा नारा दिला पण गरिबांनाच हटवून टाकलं. आता कोणतरी दाढीवाला बाबा लाल पुस्तक घेऊन सांगतो संविधान वाचवा. अहो, संविधान नाही काँग्रेस वाचवा असं मी म्हणतोय, संविधान नाही काँग्रेस वाचवा असं मी म्हणतोय, कारण या लोकांनी देशाचं वाटोळं केलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर नाही, देशाचं कुठेच काय नाहीये. आता मोदी सरकार आल्यामुळे जनधन योजना असतील, बऱ्याचशा काही योजना असेल आपल्याला, या बऱ्याच महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण, लाडका भाऊ आणि बऱ्याचशा वयोश्री योजना या देशात महाराष्ट्रात आणल्या आणि महाराष्ट्रामध्ये गरिबांना खरोखर आज मोफत राशन, धान्य, मोफत दवा, गाव तिकडे दवाखाना, अशा बऱ्याचशा योजना आणलेल्या आहेत. आता डहाणूमध्ये विनोद निकोले काय दिवे लावलेत पाहिलंय तुम्ही. 5 वर्षामध्ये काय केलं नाही या लोकांनी, विकास नाहीच याद. 5 वर्ष आपण डहाणूमध्ये मागे गेलो. म्हणून आमचे विनोदजी मेढा तरुण तडफदार उमेदवार आहेत आणि खरोखर त्यांना निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी, महायुतीचे सर्व घटक पक्ष असतील, आमचे दलित बांधव असतील, सगळ्यांना सांगतो, संविधान कोणाचा बापात कोण बदलू शकत नाही आणि संविधानाच्या बाबत जाणून बुजून एक काय ते उलटी नेरेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेब सुद्धा पुन्हा एकदा आले तरी सुद्धा संविधानात बदल होऊ शकत नाही. दलितांसाठी त्याचबरोबर मी म्हणेन की खरोखर संविधानाला ज्यांना महत्व दिलं डॉक्टर बाबासाहेबांना, म्हणजे बाबासाहेबांचं दिल्लीचं घर असेल, लंडनचं घर असेल, आमचं इंदो मिल असेल, नागपूरची दीक्षाभूमी असेल, या सर्वांचं 5 तत्वाचं जे खरोखर उत्खनन झालेलं आहे, हे खरोखर महायुतीच्या काळामध्ये झालेलं आहे, बीजेपीच्या सरकारने केलेलं आहे. त्याचबरोबर केंद्रामध्ये तिसऱ्यांदा आपले जे आमचे मंत्री, आमचे नेते रामदासजी आठवले साहेब तिसऱ्यांदा मंत्री. अहो, काय किती प्रेम आहे मोदी साहेबांचं. खरोखर आम्ही तुम्हाला देवाभाऊ आणि आमचे आयकॉन, मी एक इच्छितो की आम्ही तुमच्यासोबत नेहमी आहोत आणि एवढंच म्हणतो की भरभरून आपल्या विनोदजी मेढा यांना 20 तारखेला वोटिंग करायचं आहे. आपला कमळाच्या बटनवर बटन दाबून. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद जाधव साहेब. आणि भीमसैनिकांची प्रचंड ताकद आपल्या सोबत आहे, या कोणतीही शंका नाही. साहेब, मी अनेक सभांचं सूत्रसंचालन केलंय, पण मला डहाणूचं विशेष अभिनंदन. 10,000 खुर्च्या ऑलरेडी मांडलेल्या आहेत, त्या बसून झाल्यात आणि मागे सुद्धा लोक प्रचंड संख्येने उभे आहेत. हे भारतीय जनता पक्षावरचं प्रेम आहे. जरा जोरदार टाळ्या माझ्या मतदार भारता भगिनींसाठी. पण ही ताकद एकवटणं हे एका माणसाचं काम आहे. याच्या मागे नियोजन करणं, ज्यांच्याबद्दल मी आता बोलणार आहे, जिनके बारे में जिक्र करना चाहूंगा तो इतना ही कहूंगा कि सर जी, आप डहाणू की शान है, आप डहाणू की शान है, आम जनता की जान है, और इसीलिए तो भरत भाई राजपूत आप पर पुरे डहाणू की जान कुर्बान है. मी विनंती करतो भरतजींना की त्यांनी या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. मंचावर उपस्थित आपले देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांच्यासाठी भाषण सुरू करण्याच्या अगोदर त्यांच्यासाठी एक शायरी तयार केली आहे. साहेब, आप आए तो बहार आए, बहारों ने लुटाया खुशबू, आप आए तो बहारों ने लुटाया खुशबू, फूल तो फूल थे, कांटों से भी आई खुशबू, सो चांद भी आ जाए यहाँ तो वो बात नहीं रहेगी. देवेंद्र जी, आपके आने से डहाणू की शान बढ़ेगी. थैंक यू सो मच साहब.
मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्याच्यानंतर आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, ज्याने ह्या जिल्हा घडवलं आणि कार्यकर्ता घडवलं ते आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब. मंचावर उपस्थित आमचे लाडके उमेदवार विनोदजी मेढा आणि प्रदेश सचिव राणी मॅडम असतील, त्याच्यावर मंचावर उपस्थित राष्ट्रवादीचे आमचे आनंदभाई ठाकूर, माजी आमदार जिल्हाध्यक्ष आनंदभाई ठाकूर, आरपीआयचे सुरेश जाधवजी माझे मित्र, त्याच्यानंतर अरविंदभाई पटेल आमदार गुजरातवरून आले, नरेंद्रभाई पटेल आमदार गुजरातवरून आले, धवल पटेलजी आणि सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित महायुतीचे कार्यकर्ता. साहेब विषय असा आहे का, जेव्हा ही लोकसभाची सीट झाली 6 महिना अगोदर, तेव्हा कोणालाच विश्वास पटत नव्हता का ही सीट निवडून येणार, पण फक्त आम्हाला विश्वास होता आणि चव्हाण साहेबला विश्वास होता की पालघरची सीट भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता 100% निवडून देणार. आणि जेव्हा हेमंतजी सावरा साहेबची सीट डिक्लेअर झाली 2 तारीखला आणि 3 तारीखला शेवटचा फॉर्म होता भरायचं आणि नॉमिनेशनला 20,000च्या वरती साहेब भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता फॉर्म भरायला आले आणि तेव्हा जे संख्या बघून तेव्हा आम्ही सांगितलं 1.5 ते 2 लाख मताने ही सीट निवडून येईल. तेव्हा आम्ही साहेब तुम्हाला शब्द दिला होता आणि चव्हाण साहेबला सांगितलं होतं. आणि जेव्हा काउंटिंगला चव्हाण साहेब आले साहेब पालघरला, ते सिंधुदुर्गला जायला निघाले, तर मी त्यांना एवढंच विनंती केलं की साहेब थांबा, 1.5 लाख क्रॉस झालं नंतर तुम्ही जा. तर ते 1 वाजतापर्यंत थांबले साहेब आणि 1.5 लाख क्रॉस झालं तर त्याच्यानंतर ते निघाले. तर ही सीट ज्या आपण विनोद मेढा साहेबला साहेब विश्वास करून ज्यांनी तसं सांगितलंय, गरीब कुटुंबाला हे विश्वास टाकलाय भारतीय जनता पार्टीने, तर आमचं सर्वांचे कर्तव्य आहे आणि महायुतीचे कर्तव्य आहे. आनंदभाई बरोबर ना, प्रॉमिस करू सुरेशजी, आणि शिवसेनाचे लोक असतील त्यांच्या वतीने पण बोलतो, महायुतीच्या वतीने साहेब ही 25,000+ मताने आपण दिवस रात्र एक करून सीट निवडून देणार. ह्याचं कारण सांगतो, आपल्यावर मतदान का होणार आहे, लोकसभा आणि विधानसभामध्ये काय फरक पडलं, त्याच्यामध्ये वाढवण बंदरचं उद्घाटन झालं साहेब, त्याच्यामध्ये लाखो लोकांच्या रोजगार उपलब्ध होणार आहे जिल्ह्यामध्ये. लाखो लोक ते आज जे जात होते गुजरातला MIDC मध्ये GIDCला मच्छीमारसाठी जात होते, बोटीवर, रेतीवर, इटच्या भिट्ट्यावर, तर आज आदिवासी समाजासाठी हे फक्त डहाणू तालुक्यासाठी विधानसभासाठी ह्याचा फायदा नाही होणार आहे. आपल्याला विक्रमगड, जव्हार, मुखाडा हे सर्व ट्रायबल बेल्टला जे लोक बाहेर जातात मायग्रेट करून काम करायला, त्यांना सर्वांना रोजगार हे आपल्या पक्षाने वाढवण बंदरच्या माध्यमातून देवेंद्रजी हे ड्रीम प्रोजेक्ट होतं आणि देवेंद्रजीने एक धरून ठेवलं म्हणून हा प्रोजेक्ट डिक्लेअर झाला आणि याचं उद्घाटन झालं. तर सर्वांनी ताली वाजून देवेंद्रजीचा मनापासून त्यांचं स्वागत करावं. आणि साहेब त्याच्यामध्ये अजून जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा देवेंद्रजीने सांगितलं मोदीजींना का एअरपोर्ट पण सुद्धा इकडे दिलं तर इथे रोजगार आणि डेव्हलपमेंट अजून वाढेल. आणि देवाच्या कृपाने 4 दिवस अगोदर नरेंद्र मोदीजींनी डिक्लेअर केला की पालघरला एअरपोर्ट सुद्धा देणार आहे. तर हे देवेंद्रजीची कृपा आहे. साहेब विषय एक आमच्या डहाणू तालुक्याचा विषय 91 नोटिफिकेशन साहेब फार मोठा विषय आहे. तर माझे हात जोडून विनंती आहे साहेब, ह्याला आपण माइल्ड कसा करू शकतो, कारण डेव्हलपमेंटच होत नाही. आता एक्वा टुरिझम साहेब, एक्वा कल्चर आमच्याकडे फार मोठा फार्मिंग बिझनेस आहे, त्याच्यामध्ये एक्वा कल्चरला साहेब रोजगार राहिला नाही, त्याला एक्वा टुरिझम मध्ये कन्वर्ट केला समजा एक्वा कल्चरला, तर आपल्या लोकांना भरपूर रोजगार भेटू शकते साहेब. ते एक 91 नोटिफिकेशन एक्वा कल्चर हे जे झालं साहेब, तर डहाणू तालुक्यामध्ये तुम्ही बघत असतील फक्त चिक्कूची वाडी आहेत, ते पण आता राहिली नाही साहेब. त्या डेव्हलपमेंटमध्ये तुमची मदत लागेल, कारण 91 पासून साहेब काहीच डेव्हलपमेंट नाही. तर माझी विनंती राहील साहेबला की सर्व बदल आपल्या तालुक्यामध्ये घडवून द्या आणि येणाऱ्या काळमध्ये जे आपण लोकसभामध्ये इतिहास घडवलं ते इतिहास परत घडवायचे आपल्याला. आणि आपले उमेदवार विनोदजी मेढा आहेत आणि दोन्ही उमेदवार साहेब विनोद निकोले, विनोद मेढा हे 2 नाव आहेत. विनोद मेढा यांच्या नाव समोरचा विनोद निकोले. तर विनोद मेढाला जास्तीत जास्त मेहनत करून आणि आपसच्या गटबाजी ह्याचा तो त्याच्या तो हे चालणार नाही. मी मंचावर सांगतो आपल्याला प्रामाणिक काम करायचं आहे, कारण काम करताना गटबाजी केली तर ही सीट येणार नाही. ओपनली सांगतो मी, आणि गटबाजी करणारा साहेब ते आम्ही खपून घेणार नाही, कारण ही सीट पाहिजे आपल्याला. तर माझी विनंती एवढंच राहील सर्वांना, मी ते थांबतो. साहेबला पुढे जायचं आहे, ही सीट आपण निवडून देणार. विक्रमगडची सीट 100% महायुती म्हणून आणि पालघर आणि बोईसर ही 4 सीट महायुती म्हणून निवडून देणार आपण. आणि माझी विनंती आहे महायुतीच्या कार्यकर्त्यांना का कुठे गटबाजी करू नका, काय असेल तर डायरेक्ट संपर्क करा. आपण बसून शिवसेनाचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, आरपीआयचे असतील, तर आपण हे मीटिंग झाली नंतर बसू आणि जे कसं काय करायचं ते आपण बसून करून घेऊ. आणि जय हिंद. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सो धन्यवाद. मी साहेबांच्या अर्थात भरतसिंग यांच्या वक्तव्याबद्दल एवढंच बोलेन साहेब की नरेंद्र जी और देवेंद्र जी हमारे हिंदुस्तान की शान है. नरेंद्र जी और देवेंद्र जी हमारे हिंदुस्तान की शान है. सामने वालों याद रखना 25,000 से ज्यादा लीड लाएंगे, ये राजपूत की जुबान है. सो शब्दाचे पक्के असणारे आणखीन एक म्हणजे त्यांच्या चौकटीत कोणालाच बांधू शकत नाही. अर्थातच सर्वसामान्यांचा नेता म्हणून ज्यांना ओळखलं जातं आपल्या सर्वांचे लाडके सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना आता मी विनंती करतो, जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण त्यांचं स्वागत करूया. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा करायची आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. महायुतीचा आज डहाणू या विधानसभेच्या प्रचार सभेसाठी उपस्थित सन्माननीय देवेंद्रजी, सन्माननीय संपूर्ण व्यासपीठ आणि माझ्या समोर उपस्थित सर्व डहाणू मधील कार्यकर्ते, मतदार आणि मोठ्या संख्येने उपस्थित पत्रकार बंधू भगिनी, खरं तर आज ही वेळ आली आहे डहाणूतील नागरिकांनी आपण सर्वांनी नक्की मतदान 20 तारखेला कोणाला करावं. मतदान आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जसं म्हणतात, सबका साथ सबका विकास या भावनेतून आपल्याला सर्वांना मतदान करायला हवं. मी आपणा सर्वांना एवढंच फक्त सांगू इच्छितो की या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जो जिल्ह्याचा जो निधी असतो, आराखडा असतो, हा दुप्पट करण्याचं काम हे या महायुतीच्या सरकारने केलं. आणि त्यामुळे गावागावामध्ये, वाड्या वस्तीमध्ये सुद्धा विकासाची कामं ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करण्यात आली. एडीबीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर हॅमच्या माध्यमातून सुद्धा या पालघर जिल्ह्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी हा देण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून झालंय. वाढवान बंदर आणि त्यामुळे रोजगाराची जी संधी प्राप्त झाली आहे याचाही उल्लेख भरतभाई यांनी केला. 1 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना सहजपणे रोजगाराची निर्मिती या माध्यमातून होणार आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे स्थलांतर होत आहे किंवा मायग्रेशन ज्या मोठ्या प्रमाणात होत आहे ते थांबण्यामध्ये यश येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. या व्यतिरिक्त मी एवढंच सांगेन की हा जिल्हा हा जनजाती बाहुल असणारा जिल्हा आहे. 50,000पेक्षा जास्त विद्यार्थी या सगळ्या आश्रमशाळांमध्ये राहतात. माझी इथे असणाऱ्या पत्रकारांना, इथल्या असणाऱ्या सुजाण नागरिकांना आणि इथल्या असणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना विनंती आहे, आपण एकदा आठवा 5 वर्षा अगोदरच्या असणाऱ्या आश्रमशाळा आणि आता जाऊन त्या आश्रमशाळा पहा. हा जो बदल आहे, हा बदल हा एकमेव विचारामुळे झालेला बदल आहे. पालकमंत्री म्हणून मला महायुतीने संधी दिली. आज या सर्वच्या सर्व आश्रमशाळा 5 स्टार करण्याचं काम हे फक्त ना फक्त या विचारामुळे झालंय. त्यामुळे हा उजवा विचार हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक चांगलं शाश्वत जीवन, उत्कर्षाचं जीवन देण्याचं काम हे नेहमी करत असतो. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने हा विचार करायला हवा की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात पालघर जिल्हा हा विकासाच्या दिशेने जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय. आणि ही गती जी आहे ती तुम्हाला अविरत ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून याला अपशकून करणारी ही जी मंडळी आहेत
कम्युनिस्ट विचाराची असणारी जी मंडळी जी नेहमीच विकासाला विरोध करतात, यांना सगळ्यांना यांची जागा दाखवा आणि येणाऱ्या 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये विनोद मेढा हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्या महायुतीच्या उमेदवाराच्या समोर कमळ या चिन्हाच्या समोर बटन दाबून विक्रमी मताने त्यांना पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी साहेबांच्या या वक्तव्याबद्दल एवढंच बोलेन की लहान दोंडी मोठा घास घेऊन साहेबांच्या आडनावात या तारखेचा उल्लेख आहे, फडणवीस. सो 20 तारखेला विजय हा आपलाच होणार आहे. अर्थातच साहेबांचं पालघरवर विशेष प्रेम आहे म्हणून साहेब महाराष्ट्रातील सगळ्यात उत्तम जे कार्यालय आहे ते साहेबांनी इकडे बनवलंय. त्यामुळे साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. एवढंच म्हणेन साहेब, आम्ही तुम्हाला चित्रवाहिन्यांवर वृत्तवाहिन्यांवर पाहत असतो की आले किती गेले किती, पण जे आपल्या बुद्धिचातुर्याने प्रतिपक्षाचा पाडतात, समोरच्याचा अगदी बारीक केस, नेता आणि नेतृत्व कसं असावं त्याचं नेमकं उत्तर म्हणजेच देवेंद्र फडणवीस. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया सन्माननीय देवेंद्रजी यांचं. माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. भगवान बिरसा मुंडा की, भगवान बिरसा मुंडा की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री रवींद्र चव्हाणजी, गुजरातचे आमदार अरविंद पटेलजी, आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय अध्यक्ष भरत राजपूतजी, नरेश पटेलजी, आपल्या सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय उमेदवार, सामान्य शेतकरी कुटुंबातून संघर्षातून पुढे आलेलं नेतृत्व असलेले विनोद मेढा, माजी आमदार आनंद ठाकूरजी, राणीताई द्विवेदी, धवल पटेल, सुरेश जाधव, पंकज कोरे, भरत शहा, जगदीश राजपूत, देवेंद्र सिंगडा, नंदन वर्तक, मिनल शहा, श्रीकांत ठक्कर, वसंत गोरवाला, विनाताई देशमुख, महेंद्र भोणे, निर्मल गोहिल, अरुण माने, प्रशांत संखे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, मी सर्वप्रथम आई महालक्ष्मी आगर येथील केवडावंतीच्या आणि हनुमान देवस्थानाला या ठिकाणी नमन करतो. पिंजाळ नदीवरील पतंगेश्वर महादेव, पिंजाळेश्वर शिव, पांडवकालीन नागेश्वरांना साष्टांग नमस्कार करतो आणि आईला एकच जोगवा मागतो, आई भवानीला, आई भवानीच्या चरणी आज मागू जोगवा, आई भवानीच्या चरणी आज मागू जोगवा, लाल बावटा आलू खाणी आणि वर नेऊ भगवा. आपला भगवा आता या डहाणूमध्ये लाल बावटा नाही, भगवा दिसेल, छत्रपती शिवरायांचा भगवा. मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आमच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर हेमंत सौरा
यांना पोटनिवडणुकीत नाही निवडणुकीत डॉक्टर हेमंत सौरा यांना प्रचंड मतांनी निवडून दिलं आणि या पालघर जिल्ह्याला भारतीय जनता पक्षाचा खासदार दिला. आता पुन्हा एकदा आपली महायुती भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई सगळे एकत्रितपणे विनोद मेढाच्या रूपानं आपल्या समोर येत आहेत. खरं म्हणजे लोकसभेमध्ये थोडी कसर राहिली, थोडी तिथपर्यंत पोचलो, पण पोचता पोचता डहाणूत राहिलो. आता विधानसभेमध्ये ही कसर ठेवायची नाही. विधानसभेत भगवा लागणार म्हणजे लागणारच, हा विश्वास या ठिकाणून मी घेऊन जातो. एक अतिशय सर्वसामान्य घरचा मुलगा, शेतकरी कुटुंबातला, ज्याने सातत्याने राष्ट्रीय विचाराने प्रेरित होऊन भारतीय जनता पक्षामध्ये संघर्ष केला, प्रसंगी जीवावर बेतलं, कुटुंबावर बेतलं, पण कधी विचार सोडला नाही. राष्ट्रीय विचाराने प्रेरित होऊन जो सातत्याने संघर्ष करत राहिला, अशा जमिनीवरच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. कोणी धन्ना सेठ नाही आहे, कोणी पैसेवाला नाही आहे, बड्या बापाची औलाद नाही आहे. या ठिकाणी तुमच्या आमच्यातला एक तरुण आज उमेदवार म्हणून आलाय आणि म्हणून तुमच्यावर आता ही जबाबदारी आहे. भारतीय जनता पक्षाचा हा तरुण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये डहाणूचा आवाज बनून गेला पाहिजे आणि डहाणूचं त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन त्यांनी केलं पाहिजे. आज आपण पाहू शकतो पालघर जिल्हा खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे महायुती सरकारने बदलवला. जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर मी मुख्यमंत्री असताना पालघरचं मुख्यालय बांधणं आम्ही सुरू केलं. मी पहिल्यांदा सांगितलं नवीन जिल्हा आहे, महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर मुख्यालय हे माझ्या पालघर जिल्ह्यामध्ये असलं पाहिजे. आज तुम्ही पाहून बघा, सर्वात सुंदर अशा प्रकारचं मुख्यालय, सर्व प्रकारचे ऑफिसेस, सर्व प्रकारच्या सोयी या पालघर जिल्ह्यामध्ये आपण तयार केल्या आणि यासोबत वेगवेगळ्या प्रकारे जिल्ह्याला पुढे आणण्याकरता आपण वेगवेगळे प्रयत्न सुरू केले. मगाशी भरत राजपूत सांगत होते वाढवणचं बंदर आपण या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं. अनेक लोकांनी वाढवणबद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला. कोणी म्हणालं मच्छीमारांचे हक्क जातील, कोणी म्हणालं आदिवासींच्या जमिनी जातील, पण मी सांगितलं होतं आम्ही कोणालाही उद्ध्वस्त करून विकास करणारे नाही आहोत, आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन विकास करणारे आहोत. आणि आजही सांगतो वाढवणच्या बंदरामुळे या भागाचं चित्र बदलेल, पण त्याच वेळी माझे मासेमारी करणारे जे आमचे कोळी बांधव आहेत त्यांना या देवा भाऊचा शब्द आहे, तुमच्यावर या ठिकाणी कुठला अन्याय तर होणारच नाही, पण आहे त्याच्यापेक्षा चांगली अवस्था ही तुम्हाला आम्ही आणून देऊ. तुमचा व्यवसाय कसा मोठा होईल, तुमच्या पारंपरिक व्यवसायाला नवीन उंची कशी मिळेल, याचा प्लॅन आम्ही तयार केला आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये इथले आमचे कोळी बांधव हे समृद्ध झालेले आपल्याला पाहायला मिळतील. हा शब्द तुम्हाला देण्याकरता मी आलो आहे. आमचा निर्णय भगवान बिरसा मुंडाला आम्ही मानणारे आहोत. भगवान बिरसा मुंडांनी जल, जमीन आणि जंगलाकरता लढाई केली. या 15 नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडांचा या ठिकाणी 150वी जन्मजयंती आहे. माननीय मोदी साहेबांनी सांगितलं संपूर्ण भारतामध्ये ही 150वी जन्मजयंती 1 वर्षापर्यंत आपण साजरी करणार आहोत. आणि भगवान बिरसा मुंडा यांची प्रेरणा घेऊन आपण देखील ठरवलंय या डहाणूच्या आणि या पालघरच्या आदिवासीची
जल, जमीन आणि जंगल हे कोणालाच घेऊ देणार नाही. त्या जल, जमीन आणि जंगलावर केवळ आणि केवळ आदिवासीचा अधिकार असेल. आणि हे सगळं करत असताना ही गोष्ट देखील खरी आहे, शहरं वाढतायत, शहरांच्या गरजा वाढतायत, लोकसंख्या वाढतेय, घरांची गरज आहे, विकासाची गरज आहे. अशा वेळी 91चं नोटिफिकेशन या डहाणूला कुठेतरी डहाणूचा जीव गुदमरण्याचं काम करताय. त्या नोटिफिकेशनच्या विरोधात आम्ही नाही, त्यातले पर्यावरणवादी जेवढे विषय आहेत त्या विषयाला आमचंही समर्थन आहे. पण 91 मध्ये आणि 2024 मध्ये वस्तुस्थिती खूप बदलली आहे, नियम बदलले आहे, टेक्नॉलॉजी बदलली आहे, परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय केला की या ठिकाणी 91च्या नोटिफिकेशनमुळे डहाणूचा जो विस्तार वाचलेला आहे, थांबलेला आहे, डहाणूचा जो त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जीव गुदमरतो आहे, त्यातनं डहाणूला आपल्याला मोकळं करायचं आहे. मागच्या लोकसभेच्या वेळी आलो होतो, भरत राजपूत, तुम्हाला त्यावेळेस शब्द दिला होता 50% काम केलेलं आहे, पुन्हा नव्याने सरकार आली, उरलेलं 50% काम देखील करू. डहाणूचं जंगल, इथलं नैसर्गिक संपदा, इथली जैवविविधता याच्यावर कुठलाही डाग येऊ देणार नाही, आज येऊ देणार नाही. पण सामान्य माणसाचं जीवन कसं आपल्याला सुकर करता येईल हा प्रयत्न आपला असेल. आज वाढवण बंदरामुळे 10 लाख रोजगाराच्या संधी तयार होत आहेत. या संधी भूमिपुत्रांना मिळाल्या पाहिजे, याकरता भूमिपुत्रांचं स्किल डेव्हलपमेंट करण्याचं काम आपण सुरू केलं आहे. आणि येत्या काळामध्ये या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हे स्किल डेव्हलपमेंट करून भूमिपुत्रांच्या हाताला काम आपलं सरकार निश्चितपणे देणार आहे. एवढंच नाही तर मगाशी उल्लेख झाला, ज्यावेळी वाढवणचं भूमिपूजन झालं होतं, मी प्रधानमंत्र्यांना विनंती केली होती, साहेब सगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी झाली, आता देशामध्ये आमचं जे पालघर जिल्हा आहे, आमचं डहाणू आहे, हा सगळा जो भाग आहे हळूहळू नंबर 1 कडे चाललाय. कारण एशियातलं सगळ्यात मोठं पोर्ट या ठिकाणी होत आहे, बुलेट ट्रेन या भागातनं चाललेली आहे. आणि जो मुंबईचा कोस्टल रोड आहे, हा कोस्टल रोडही आम्ही आता विरार पर्यंत आणतो आहोत. म्हणजे नरिमन पॉइंट पासून विरार पर्यंत केवळ 35 ते 40 मिनिटात रस्त्याने येता येईल. मी स्वतः बांद्रा ते वर्सोवाचं काम सुरू केलं, वर्सोवा ते मडचं टेंडर निघालं, मड ते उत्तनचं काम सुरू होत आहे. आणि उत्तन पासनं विरार पर्यंत या ठिकाणी या रोड करता जपानमध्ये मी गेलो होतो, तिथल्या सरकारने 54,000 कोटी रुपये देण्याची कबुली दिली. त्यामुळे मुंबईशी पालघरची कनेक्टिव्हिटी होते आहे. पण एकीकडे रस्ता आहे, दुसरीकडे ट्रेन आहे, तिसरीकडे बंदर आहे. एकाच गोष्टीची कमतरता आहे, इथे जर एअरपोर्ट आलं तर या जिल्ह्याचं चित्र बदलून जाईल. आणि मला आनंद वाटतो, माननीय प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली, आता या भागामध्ये नवीन एअरपोर्ट देखील तयार होणार आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं मुंबईपासून 100-125 किलोमीटरचा पालघर जिल्ह्यातला भाग कुपोषणाकरता कुप्रसिद्ध असलेला भाग येत्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचं इंजिन होणार आहे. हे काम आपल्या सरकारने करून दाखवलं आहे. नवीन मेडिकल कॉलेज या ठिकाणी होत आहे, नवीन इंडस्ट्री या ठिकाणी येते, नवीन टुरिझमच्या ऑपॉर्च्युनिटी आपण तयार करतोय. या ठिकाणी एक्वा टुरिझमचा पार्क आपण तयार करतोय, टुरिझम करता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण तयार करतोय. खऱ्या अर्थानं सामान्य नागरिकाचं जीवन हे पूर्णपणे बदलण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. बंधू भगिनींनो, आपलं सरकार सामान्य माणसाचं सरकार आहे. माननीय मोदी साहेबांनी नील क्रांती योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून
मासेमारी करणाऱ्या आमच्या बांधवांना पहिल्यांदा तर या ठिकाणी मासेमारीला शेतीचा आणि उद्योगाचा दर्जा दिला. मासेमारी करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लोन मिळालं पाहिजे या संदर्भात योजना तयार केली. नवीन जेटी तयार केल्या, नवीन बंदरं तयार केली, नवीन फिशिंग हार्बर तयार केले, नवीन मार्केट तयार केले. मोठ्या प्रमाणात मासेमारी करणाऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याचं काम केलं. आणि त्याच वेळी आपल्या शेतकऱ्यांकरता देखील आपल्या महायुतीच्या सरकारने अनेक योजना आणल्या. एकीकडे 1 रुपयात पीक विम्याची योजना आणली. 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण जमा केले. आणि त्यासोबत मोदीजींनी या ठिकाणी किसान सन्मान योजनेचे 6,000 रुपये दिले. तर आपण देखील 6,000 रुपये दिले. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12,000 रुपये आपण जमा करतो. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, माझ्या विनोद मेळाला तुम्ही निवडून दिलं आणि आपलं सरकार आणलं. 12,000 नाही, 15,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण जमा करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे, आम्ही घोषणा केली शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये माफी. आता पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना शेती पंपाचं वीज बिल भरायचीच गरज नाही. तुमचं वीज बिल राज्य सरकार भरणार आहे. आणि एवढंच नाही, शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळावी. दिवसाची 12 तास वीज ही शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे. म्हणून आपण एक वेगळी स्वतंत्र कृषी शेतकरी वीज पुरवठा कंपनी, देशातली पहिली कंपनी तयार केली. 14,000 मेगावॅट विजेचे प्रकल्प, सौर ऊर्जेचे प्रकल्प त्याच्यामध्ये सुरू केले. पुढच्या काळात 18 महिन्यामध्ये याचं काम पूर्ण होईल. आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज आम्ही देऊ. 365 दिवस 24 तासाची मोफत वीज ही माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि एवढंच नाही, एक अजून खुशखबरी तुम्हाला सांगतो. माझा विनोद मेळा निवडून आला आणि महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार आलं. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. बंधू भगिनींनो, आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी नेहमी सांगतात, विकसित भारत तयार करायचा असेल तर आपल्याला भारताची 50% लोकसंख्या, आमच्या माता भगिनी महिला यांना देशाच्या सामाजिक आर्थिक क्रांतीचा केंद्रबिंदू करावा लागेल. मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम आखले. लखपती दीदी म्हणजे कोण? मोदीजींच्या योजनांमधून जी माझी बहीण वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त कमाई करते, ती लखपती दीदी आपल्या महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी आम्ही तयार केल्या. लवकरच 25 लाख लखपती दीदी तयार करणार आहोत. 2028 पर्यंत 50 लाख आमच्या बहिणींना आम्ही लखपती दीदी तयार करणार आहोत. मोदीजींच्या सांगण्यावरून या महाराष्ट्रामध्ये महिला केंद्रित अजेंडा आपण सुरू केला. लेक लाडकी सारखी योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत घरी जर मुलगी जन्माला आली, मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे म्हणून मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या घराला आपण देतो. मुलगी नाही, तुमच्या घरी लक्ष्मी जन्माला येते आहे ही अनुभूती आज आपण त्या ठिकाणी करून देतो. आज आपण पाहतो आपल्या देशामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये उच्च शिक्षणाचा विस्तार खासगीकरणातनं झाला. आज खासगी कॉलेजमध्ये डॉक्टर, इंजिनियर, MBA, BBA कुठलाही कोर्स करायचा असेल,
2 लाख 4 लाख 5 लाख रुपये फी आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय विचार करतात. घरी एक मुलगा असेल, एक मुलगी असेल, मुलीला सांगतात, बाई तुझ्या भावालाच शिकवण्याचे पैसे आमच्याकडे आहेत, आम्ही तुला शिकवू शकत नाही, तुझं लग्नच करून द्यायचं आहे, तू घरीच बस. कितीही हुशार मुलगी असली तरी तिला शिकवलं जात नाही. आता आम्ही आई बापाला सांगितलं, तुम्ही जर मुलीला शिकवू शकत नसाल, चिंता करू नका. मुलीचे मामा हे मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते मुलीच्या शिक्षणाचा खर्च करतील आणि मुलींची 100% फी 5 लाख 2 लाख काय जी फी असेल ती फी राज्यातलं सरकार आता भरत आहे. माझ्या मुलींना शिकवण्याचं काम आता आम्ही या ठिकाणी सुरू केलंय. आपण योजना केली, महिलांना एसटी मध्ये 50% तिकीट लागेल. 1.5 वर्ष आले योजना चालली आहे. योजना सुरू केली, एसटीचे लोक आले, महामंडळाचे, म्हणाले साहेब योजना बंद करून टाका. अरे म्हटलं का बंद करायची? म्हणे असं आहे साहेब, आमची एसटी तोट्यात आहे आणि परत अर्धा तिकीट म्हटल्यानंतर आमची एसटी तर डबघाईला जाईल. आम्ही सांगितलं योजना बंद होणार नाही, तुम्हाला मदत करू, पण योजना चालवावी लागेल. महिन्याभरापूर्वी ते पुन्हा आले. म्हटलं का आले? म्हटलं साहेब सांगायला आलो, काही झालं तरी ही योजना बंद करू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही, आधी येता सुरू करू नका, आता म्हणता बंद करू नका, चाललाय काय? म्हणाले साहेब योजना घोषित झाल्यापासनं इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एसटी फायद्यामध्ये आली, त्यामुळे आता ही योजना तुम्ही सुरूच ठेवा. मग मी देखील विचार केला नेमकं चाललं काय आहे. माझ्या लक्षात आलं, अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात, तालुक्याला जायचंय, जिल्ह्याला जायचंय, मीच जाते, तुम्ही घरी बसा. तुम्ही गेले की तिकीटही दुप्पट लागते, तिथे गेले की पान, तंबाखू, मावा, खर्रा काय काय खाता, घरचे पैसे बर्बाद करता. मी अर्ध्या पैशामध्ये जाऊन काम करून घराचे पैसे वाचवते. माझ्या लाडक्या बहिणीच आता प्रवास करायला लागलेल्या आहेत. हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि एवढंच नाही, आपल्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये खात्यामध्ये देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा हे काँग्रेसचे, शरद पवार गटाचे, उबाटाचे, कम्युनिस्ट गटाचे, मवियाचे सगळे लोक त्या ठिकाणी आम्हाला वेड्यात काढायचे. हे तर शक्यच नाही, हे तर होणारच नाही, हा तर जुमलाच आहे, हे तर खोटच आहे. पण मला सांगताना आनंद वाटतो, या सगळ्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे आम्ही जमा करून टाकले. पण लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, तुमचे काही सावत्र भाऊ देखील फिरतायत, ही योजना बंद करायचा प्रयत्न करतायत. हे महाविकास आघाडीचे सावत्र भाऊ हायकोर्टमध्ये गेले. नाना पटोले, सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्टमध्ये गेले आणि त्या ठिकाणी याचिका केली आणि सांगितलं, या महिलांच्या योजना, ही लाडकी बहीण योजना पैशांचा चुराडा आहे, ही योजना बंद करून टाका. पण काळजी करू नका, तुमचे सख्खे भाऊ होते, आम्ही कोर्टामध्ये भांडलो आणि कोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही. आणि बहिणींनो खुशखबर आहे, आता पुन्हा माझा विनोद मेळा निवडून आला आणि आपलं सरकार आलं. 1500 नाही 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे. लक्षात ठेवा, विनोद मेळा निवडून आला तर 2100 रुपये करणाऱ्यांच्या बाजूने हात वर करेल आणि आमचे लाल बावटेवाले निवडून आले तर योजना बंद करणाऱ्यांच्या बाजूने हात वर करतील. तुम्हाला ठरवायचं आहे योजना चालवायची आहे की योजना बंद करायची आहे. आणि म्हणून आज आपण पाहू शकतो माननीय प्रधानमंत्री
मोदीजींच्या नेतृत्वात आज द्रौपदी मुर्मू यांच्यासारखी एक महिला आमची आदिवासी भगिनी या देशाची राष्ट्रपती झाली. जनवन सारखी योजना आणून 24,000 कोटी रुपये मोदीजींनी आदिवासीच्या विकासाकरता दिले. बिरसा मुंडा योजनेतनं आपण आदिवासी गावागाड्यापर्यंत, पाड्यापर्यंत, वस्त्यापर्यंत त्या ठिकाणी विकास नेला. समाजातल्या सर्व घटकांचा विकास आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललाय आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलोय. आता काहीही झालं तर या डहाणूमध्ये आपली जागा निवडून आली पाहिजे. माझा भाऊ पास्कल हा या ठिकाणी तुम्ही निवडून दिला होता. पास्कलनं उत्तम काम केलं होतं, पण मागच्या काळात घात झाला आणि थोड्या मतानं पास्कल गेला. पण आता पास्कल आमच्यामध्ये नसला तरी देखील डहाणूची जागा पुन्हा परत आणायची आहे आणि त्याकरता विनोद मेढा आपल्यामध्ये उमेदवार आहे. त्याच्या कमळाचं बटन दाबून त्याला निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले उमेदवार विनोद मेढा यांनी हात उंचावून हा शब्द मागितलेला आहे. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची साथ सोबत त्यांना इथे मिळालेली आहे आणि महायुतीचा भारतीय जनता पक्षाचा हा विजय इथे निश्चित झालेला आहे याची खात्री आहे. मी विनंती करतो आपणा सर्वांना, आपण आता या देशाची शपथ घेऊ.